बातमी साताऱ्यातून आहे। साताऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। या वादळी वाऱ्यामुळे शाळेचे पत्रे सुद्धा उडून गेलेत। कारी गावातल्या झेडपी शाळेचं छप्पर उडालंय। सुदैवानं शाळेला सुट्टी असल्यामुळे अनर्थ टळलाय। सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस होतोय। सुसाट वाऱ्यानं थैमान घातले आणि या पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा मोठा फटका सज्जनगडच्या पायथ्याला असणाऱ्या सातारा तालुक्यातल्या कारी गावाला बसला। कारी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे इमारतीचे पत्रे उडालेले आहेत, छप्पर कोसळलेलं आहे। त्यामुळे इथे मोठं नुकसान झालंय, पण शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। शाळेतील शैक्षणिक साहित्य भिजून खराब झालंय, वर्गखोल्यांमध्ये पाणी साचलंय, संपूर्ण इमारतीचं मोठं नुकसान झालंय। वादळी वाऱ्यामुळे शाळेचं झालेलं नुकसान या दृश्यांमध्ये दिसतंय। शाळेचं छप्परच उडून गेलेलं आहे। वादळी वाऱ्यामुळे शाळेचे पत्रे उडून गेलेले आहेत। जोरदार वारा आणि त्यामुळे या शाळेला हा फटका बसलाय। त्यामुळे शैक्षणिक साहित्य पूर्णपणे भिजून गेलेलं आहे आणि त्यामुळे शाळेचं नुकसान झालेलं आहे। मात्र सुदैव आहे की आज शाळेला सुट्टी दिलेली होती आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। झेडपी शाळेची ही आपण दुरवस्था पाहतो। तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। तुषार, शाळेचं मोठं नुकसान झालंय, पत्रे उडून गेलेले आहेत, काय या संदर्भातली अधिकची माहिती मिळाली आहे? नक्कीच मोठी घटना म्हणावी लागेल, कारण सातारा जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे खरं तर वादळी वारे असतील, त्याचबरोबर पावसाची पाऊस जो पडतोय त्याच्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडतायत। त्याचबरोबर आता ही जी शाळा आहे, कारी गावातील जिल्हा परिषद शाळा, सुदैवानं खरं तर या ठिकाणी आज शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली होती आणि त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी नव्हते। मात्र या शाळेचं छप्पर आहे, जे पूर्ण पत्र्याचं शेड आहे, त्याच्यावरचा सगळा भाग उडून गेलेला आहे आणि आपण ते व्हिडिओमध्ये पाहू शकतो। खरं तर भयानक परिस्थिती होती, त्याच्यामुळं पूर्ण शाळेचं साहित्य जे आतलं आहे ते भिजून गेलेलं आहे, वर्ग सगळे पाण्याखाली गेलेले आहेत। एकूणच पावसाचा जोर असाच कायम राहील असं सांगितलं गेलेलं आहे। त्याच्यामुळं खरं तर सातारा जिल्ह्यातील आता महाबळेश्वर असेल, जावळी असेल, पाटण असेल, त्याचबरोबर वाई असेल, या तालुक्यांमध्ये देखील आता शाळेंना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। निश्चित धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे यापुढच्या काळामध्ये आणखी वेगवान वारे वाहतील। सध्या ही शाळेची दुरवस्था आपण पाहतो, शाळेचं छप्परच उडून गेलेलं आहे आणि त्यामुळे शैक्षणिक साहित्याचं नुकसान झालं।